मंडळी, महाराष्ट्रात केतन अगरवाल हत्या प्रकरणाची चर्चा अजूनही सुरू असतानाच नवी मुंबईतून समोर आलेल्या आणखीन एका हत्येने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत पळून पतीची हत्या केल्याचा आरोप, त्यानंतर मृतदेहाचे 3 तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचा आरोप आणि तब्बल 11 महिने हा संपूर्ण गुन्हा लपवून ठेवण्याचा प्रयत्न. पण शेवटी पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे हा संपूर्ण कट उघडकीस आला. नेमकं काय घडलं? या प्रकरणाचं संपूर्ण घटनाक्रम काय आहे आणि पोलिसांनी आरोपीपर्यंत कसं पोहोचलं? चला जाणून घेऊया. नवी मुंबईच्या ऐरोली परिसरात राहणारे बलिराम सूर्यनाथ कुशवाहा हे पत्नी सुनीता आणि 2 मुलांसह साधं आयुष्य जगत होते. मात्र या कुटुंबामागे एक असं गुपित दडलं होतं, ज्याचा शेवट अत्यंत भीषण गुन्ह्यात झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सुनीता कुशवाह हिचे घनसोली येथे राहणाऱ्या राहुल दशरथ प्रजापती या रिक्षा चालकाशी प्रेमसंबंध जुळले होते. काही दिवसांनी या संबंधांची माहिती बलिराम यांना मिळाली. त्यांनी या नात्याला विरोध केला आणि त्याच कारणावरून घरात सतत भांडण होत होते असल्याचा तपासात समोर आलं. पोलिसांच्या आरोपानुसार यांचा वादातून सुनीता आणि राहुल यांनी बलिराम यांचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. या कटासाठी आधी एक महत्त्वाची तयारी करण्यात आली. सुनीताने दोन्ही मुलांना 2 दिवसासाठी नातेवाईकांकडे पाठवलं. घरात कोणीही नसल्याची खात्री झाल्यानंतर 9 ऑगस्ट 2025च्या रात्री हा कट प्रत्यक्षात उतरवण्यात आला. तपासानुसार बलिराम झोपेत असताना दोघांनी मिळून त्याचा गळा आवळला. त्यानंतर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र या प्रकरणातील सर्वात धक्कादायक भाग इथून पुढे सुरू होतो. पोलिसांच्या माहितीनुसार पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने घरातच मृतदेहाचे 3 तुकडे केले. मुंडके, धड आणि पाय वेगवेगळ्या गोण्या आणि चादरीमध्ये गुंडाळण्यात आले. त्यानंतर राहुलने आपल्या रिक्षातून हे तुकडे रात्रीच्या अंधारात गवळी देव परिसरातील दाट झाडीत नेऊन 3 वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचे आरोप आहे. गुन्हा केल्यानंतर दोघांनी संशय येऊ नये म्हणून पुढचं पाऊलही उचललं. सुनीता ऐरोलीतील घर भाड्याने दिलं आणि मुलांसह राहुल सोबत घनसोली येथे राहायला गेली. बाहेरच्या जगाला बलिराम कुठे आहेत याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. काही महिन्यांनी बलिराम यांचा भाऊ गावाहून नवी मुंबईत आला. त्याने भावाबद्दल विचारणा केली असता सुनीताने आमचं भांडण झालं आणि ते घर सोडून गेलं असं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र दिवसामागून दिवस गेले तरी बलिराम याचा कोणताही पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांच्या भावाने एप्रिल 2026 मध्ये रबाळे MIDC पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. याच तक्रारीनंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली. आरोपीने जुने मोबाईल आणि सिम कार्ड बदलून नवे मोबाईल वापरण्यास सुरुवात केली होती. मात्र कॉल डिटेल्स रेकॉर्ड म्हणजे CDR तपासात राहुल वेगवेगळ्या क्रमांकावरून सातत्याने फक्त सुनीताशीच संपर्कात असल्याचं पोलिसांना आढळलं. याशिवाय चौकशी दरम्यान सुनीता पतीबाबत वारंवार वेगवेगळी माहिती देत होती. तिच्या जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर पोलिसांनी सुनीता आणि राहुल या दोघांना ताब्यात घेऊन स्वतंत्र चौकशी केली. दोघांच्या जबाबामध्ये अनेक विसंगती आढळल्यानंतर कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोघांनीही हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कबुलीनंतर पोलिसांनी गवळी देव डोंगर परिसरात मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. मात्र गुन्हा घडून जवळपास 11 महिने उलटल्याने अवशेष शोधण्यात तपास यंत्रणेसाठी मोठं आव्हान ठरत आहे. सध्या या प्रकरणी सुनीता कुशवाह आणि राहुल दशरथ प्रजापती यांना अटक करण्यात आली असून रबाळे MIDC पोलीस पुढील तपास करत आहेत. उपलब्ध पुरावे, तांत्रिक तपास आणि घटनास्थळावरील माहितीच्या आधारे आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मंडळी, हे प्रकरण सध्या पोलीस तपासधीनीला असून आरोपींवर लावण्यात आलेले आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे. मात्र या घटनेने पुन्हा एकदा नातेसंबंधातील वाद, यातून घडणारे गंभीर गुन्हे आणि आधुनिक तांत्रिक तपासाच्या मदतीने अनेक महिन्यानंतरही सत्य समोर येऊ शकतं हे अधोरेखित झालं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.